कोलकातामधील वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेल्या घटनेचा निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनसह डॉक्टरांच्या संघटनांनी 24 तासाचा बंद पुकारला आहे। आज 17 ऑगस्ट सकाळी 6 वाजल्यापासून उद्या 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत हा बंद कायम राहील। त्यामध्ये अतिदक्षता सेवा चालू असतील। या बंदाच्या अनुषंगाने आज अहमदनगर शहरातील डॉक्टरांनी जॉगिंग ट्रॅक येथून पायी मोर्चेस सुरुवात केली आहे। त्यानंतर प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणी मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर पुन्हा पायी मोर्चा तारकपूर DSP चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार असून तिथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप होणार आहे। आरोपीला कडक शासन झाले पाहिजे, तसेच अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी देखील सरकारच्या वतीने कडक कायदा करावा अशी मागणी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात मेडिकल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे। तर पाहूयात काय म्हणाले ते। मी दत्ता गाडकर, जिल्हा अध्यक्ष अहमदनगर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन। आज जी कलकत्तामध्ये जी घटना घडलेली आहे, आम्ही सर्व केमिस्ट बांधवांच्या वतीने याचा निषेध व्यक्त करतो आणि याच्यामध्ये लवकरात लवकर न्याय यांना भेटावा हीच आमच्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो। आणि आज जो IMA ने जो आज संप पुकारला त्यासाठी आमचा जाहीर पाठिंबा याच्यामध्ये आम्ही नोंदवलेला आहे। आर्जिकर महाविद्यालयामध्ये एका प्रशिक्षित वैद्यकीय विद्यार्थीचा बलात्कार होऊन तिचा निघून खून केला जातो, याबद्दल निषेधार्थ संपूर्ण भारतामध्ये आता तीव्र निषेधार्थ हा IMA चा मोर्चा आयोजित केलेला आहे। आम्हाला फक्त जस्टिस पाहिजे। अशा घटना वारंवार घडतायत आणि वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणार्थी आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करताना सुखसुविधा देण्याचं काम आणि त्यांना खास करून प्रोटेक्शन देण्याचं काम सरकारचं आहे। या दृष्टिकोनातून हा निषेधार्थ मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। We want justice.